Maths Part 2, Chapter 2, Practice Set 2.1 from Pythagoras Theorem. यामधील 10th question. Wall of the two buildings on either side of the streets are parallel to each other. या जे काय दोन भिंती जे आहेत बिल्डिंगच्या एकमेकीला या ठिकाणी बघा समांतर, साईड ऑफ द स्ट्रीट्स आर पॅरलल टू इच अदर. रस्त्याच्या दोन्ही बाजूने असणाऱ्या बिल्डिंग त्यांच्या या भिंती एकमेकीला समांतर आहे. लॅडर 5.8 मीटर लॉंग इज प्लेस्ड ऑन द स्ट्रीट सच दॅट इट टॉप जस्ट रिचेस द विंडोज ऑफ अ बिल्डिंग at height 4 meter. On turning the ladder over to the other side of the street, its top touches the window of the other building at 4.2 cm. देवा, आता इथं ज्या भिंती जी दिलेली, आता ही भिंती जर म्हटलं शिडीची लांबी इथं दिलेली 5.8 मीटर किंवा ए बी या ठिकाणी बाजूवरती ए बीपर्यंत इतर 4 मीटर अंतरावरती पोचते. ई डी इथं घेतला आपण, ई डी 4.2. दुसऱ्या बाजूला 4.2 अंतरावरती भिंतीला इथं टेकली जाते आणि शिडीचं खालचं टोक सी या ठिकाणी स्थिर आहे. फाइंड द विड्थ ऑफ द स्ट्रीट. आता विड्थ ऑफ द स्ट्रीट बी डी, ही रस्त्याची रुंदी जी आहे बी डी आहे. मग बी डी बरोबर बी सी अधिक सी डी. ह्या ज्या भिंती ज्या आहेत ई डी, ह्या बिल्डिंग ज्या आहेत ई डी बिल्डिंग ही एक आहे किंवा इथं ए बी ह्या रस्त्याला लंब आहे, त्यामुळे इथं 90 डिग्रीचा आहे की नाही अँगल. मग पायथागोरस थेरमनुसार आपणाला बी सी आणि सी डी या बाजूंची मापं काढावी लागणार आणि रस्त्याची रुंदी बरोबर बी सी अधिक सी डी यांची बेरीज करावी लागेल. ए सी इज इक्वल टू सी इज इक्वल 5.8 मीटर इज a length of ladder. AB is equal to 4 meter. D is equal to 4.2. त्याचबरोबर ए बी लंब बी सी, ए बी परपेंडिक्युलर बी सी आणि सेगमेंट ई डी परपेंडिक्युलर सी डी. आता पहिला त्रिकोण आपण घेऊ ए बी सी. ए बी सीमध्ये इथे घेऊ आपण इन ट्रायंगल ए बी सी, angle ABC is equal to 90 degree. So by using Pythagoras theorem, by Pythagoras theorem, आता पायथागोरस थेरम काय होतं, ए सीचा वर्ग कर्णाचा वर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग. वा, आपल्याला मिळतं इथं ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. आता ए सीची जी व्हॅल्यू आहे 5.8 मीटर, 5.8 स्क्वेअर इज इक्वल टू ए बी 4 स्क्वेअर प्लस आपल्याला बी सीची याठिकाणी व्हॅल्यू फाइंड करायची आहे.
आता इथं 5.8. आता 5.8चा स्क्वेअर म्हणजे 58चा स्क्वेअर काढा. 58 इंटू 58 तुम्ही मल्टिपल करा आणि स्क्वेअर त्यानंतर 2 डेसिमल एटकीन द्यायचे. 58चा स्क्वेअर आपण काढू. 58 इंटू 58 8 8 जार इथं जे 8 8 जार 64 8 5 जार 40 आणि 40 प्लस 6 46 5 8 जार 40 5 5 जार 25 4 29. याचं ॲडिशन आपल्याला मिळेल 4 6 4 9 13 3 3 6 4 3364 आपणाला 58चा स्क्वेअर इथं मिळेल. आता इथं लिहा 3364. आता एक डेसिमल पॉईंट आहे म्हणून इथं आपण 2 डेसिमल पॉईंट लिहिले म्हणजे 33.64 इज इक्वल टू 4चा स्क्वेअर 16 प्लस BC स्क्वेअर. आता इथं वा 33.64 मायनस 16 इज इक्वल टू BC स्क्वेअर. आता 33.64 मायनस 16 यामधून 16 एकीने वजा करू. (33.64 मायनस 16 करू आपण. 33.64 मायनस 16. आता इथं लाईक डेसिमल करून घ्या कारण 16 हा जो काय होल नंबर आहे. लाईक डेसिमल केल्याशिवाय आपल्याला ॲडिशन सबट्रॅक्शन करता येणार नाही. बरीच मुलं काय करतात नजर चुकीनं 64च्या खाली या ठिकाणी 16 घेताना ॲडिशन करतात. हा डेसिमल पॉईंट 64 आहे तसेच येतील. सॉरी बाबा हां बरोबर आहे 64. आता इथे या ठिकाणी 3 इथले एक या ठिकाणी 13मधून 6 7 यानी 3मधून 2 मायनस केल्यानंतर 17.64 म्हणजे 64मधून मायनस 0 जरी गेलं तोच नंबर आला आपणाला 17.64 हा नंबर मिळतो. 17.64 इज इक्वल टू BC स्क्वेअर. आता आपल्याला काय करायचं आहे 17.64चं स्क्वेअर रूट काढायचं. इथं 2 डेसिमल आहेत म्हणजे स्क्वेअर रूट या ठिकाणी जो काही नंबर मिळेल त्याचा या ठिकाणी 1 डेसिमल असणार आहे. या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं त्याप्रमाणे हा जो या ठिकाणी नंबर जो आहे कोणत्या 2 राऊंडिंग स्क्वेअरच्या दरम्यान येतो तो बघा. आता इथं 30चा जर स्क्वेअर घेतला 30 स्क्वेअर 900 येतो. 40चा स्क्वेअर 1600 मग त्याहीपेक्षा हा एक मोठा आहे म्हणजे डेसिमलचा विचार तो पण जरा करू नका. मग आपण 40 आणि 50 जर घेतलं 40 आणि 50 40चा वर्ग 1600 50चा वर्ग 25 या दरम्यानची संख्या जी आहे. मग 1600 आणि 2500 यांचं जर ॲडिशन तुम्ही जर केलं 4100 400 येईल. त्याला भागिले 2 केल्यानंतर आपणाला 2050. मग आता 2050 म्हणजे 1764 ही पूर्वार्धात येते बघा ही आहे. आता एक 40 आणि 50च्या दरम्यानची संख्या आहे म्हटल्यानंतर आपणाला या 10 प्लेसचा जो काय दशक स्थानचा अंक या ठिकाणी 4 मिळतो.
दुसरं राहिलं एकच स्थानचा अंक. ही संख्या पूर्वार्धात आहे म्हणल्यानंतर आता संख्येचा या ठिकाणी वर्ग 2 संख्येचा वर्ग 8 संख्येचा वर्ग केला की त्याच्या एकक स्थानी इथं 4 88 64 इथं पण 4 आहे. आता ही पूर्वार्धात आहे आपण या ठिकाणी सिद्ध केलं. मध्य काढला बाबांनो राऊंड नंबरचा, त्यामध्ये पूर्वार्धात म्हणजे सुरुवातीला इथं 2 येतं म्हणजे इथं 2 आहे ना, दशांश 2 BC वर्ग. तुम्ही 42 गुणिले 42 जरी करून जरी बघितलं तर बघा या प्रकारे येईल आपणाला. आणि दोन्ही बाजूंच्या या ठिकाणी स्क्वेअर रूट आपण इथं घेतलेलं आहे दोन्ही बाजू. आता पुढचा जो त्रिकोण जो आहे त्रिकोण EDC, हा त्रिकोण पण या प्रकारे आता सोडू. इन ट्रँगल EDC, angle EDC is equal to 90 degree. So by Pythagoras theorem, इथं कर्ण जो आहे C square is equal to CD square प्लस ED स्क्वेअर. नाही तेव्हा आता C आपल्याला किती आहे 5.8चा स्क्वेअर इज इक्वल टू CD स्क्वेअर प्लस ED जो आहे ED 4.2 हा जो आहे 4.2चा स्क्वेअर. आता 5.8चा स्क्वेअर आपल्याला इथं मिळालेला आहे 33.64 इज इक्वल टू CD स्क्वेअर प्लस आता 4.2चा स्क्वेअर आपल्याला काढायचा आहे. आता इथे 4.2 आहे मिळाला आपल्याला 17.64 जे आहे त्याचं स्क्वेअर रूट इथं काय मिळालं आहे 4.2 म्हणजे 4.2चा स्क्वेअर किती असणार आहे 17.64 इथे येईल 17.64 इथेच मिळालं. आता 33.64 मायनस 17.64 लेफ्ट साईडला मायनस होईल इज इक्वल टू CD स्क्वेअर. आता बघा डेसिमल पॉईंट काय डेसिमल गेले 64 आणि 64 हे बाय एक कट होऊन जाते आणि 33मधून 17 मायनस आपण केलं की आपणाला काय मिळते 16 CD स्क्वेअर. आता 16चा स्क्वेअर याच्या रूट आपल्याला माहिती आहे 4 इज इक्वल टू CD म्हणजे आपल्याला आपण इथं दोन्ही साईडचं या ठिकाणी स्क्वेअर रूट इथं घेतलेत. CD इज इक्वल टू 4. आपल्याला जी लेंथ जी काढायची आता इथे लिहितो बघा स्क्वेअर रूट्स ऑफ बोथ साईड्स इथं आपण काढलेले आहेत. आपल्याला लेंथ जी काढायची आहे BDची, कारण BD म्हणजे हा काय या ठिकाणी जो काय रस्ता आहे रस्त्याची इथे या ठिकाणी विड्थ आहे म्हणजे विड्थ ऑफ स्ट्रीट इज इक्वल टू BD इज इक्वल टू BC प्लस CD. आपल्याला इथे BC जो मिळाला आहे 4.2 आणि CD इथं 4 मिळतो 4.2 प्लस
4. आता इथे ॲडिशन करत असताना हा 4 काय करा, डेसिमलमध्ये कन्वर्जन करा. म्हणजे इथं बा 4.2 प्लस 4.0 2 इथं पॉईंट आणि 4चा रेट. आन्सर इथे 8.2 इथं मीटर. म्हणजे आन्सर इथं फूट लाईन तुम्ही इथं लिहा आन्सर. म्हणजे विड्थ ऑफ स्ट्रीट, रस्त्याची जी आहे की रुंदी जी आहे, विड्थ ऑफ स्ट्रीट जे आहे, विड्थ ऑफ स्ट्रीट इज 8.2 मीटर. या प्रकारे आपल्याला उत्तर मिळेल.